आता म्हणजे ह्या चिखलात काम केल्यामुळं एक बघा कसं बरबादी होते, शहराचं वाटोळं कसं झालंय ह्याचा पुरावा तुम्हाला लाईव्ह दाखवतो. हा पुरावा आहे. कृपया निलंगेच्या जनतेनं नीट लक्षपूर्वक बघावं ते ठरवं. आता बघा ह्या चिखलावर केल्यामुळं हे डांबर चिटकतच नाही. दाखवा कसं काहीतरी त्याचा संबंध आहे का? हा इकडे अलीकडे पूर्णच निघते का त्याच्यावर ही आणि कोरड्या ठिकाणी काम करताना ते झाडलं पाहिजे, त्याच्यावर डांबर मारलं पाहिजे, तर त्या जुन्या रस्त्याचा आणि नव्याचा डांबर अटॅच होते. इथं मातीवर केलेलं आहे त्याच्यामुळे ते चिटकलं नाही. पापुत्रा उगाच दुधावरली साय निघाल्यासारखं ती निघलं नाही काय हीच आणि असंच आता जर समजा थांबवलं नसतो, बोललो नसतो, हे असंच संपलं असतं. आणि पुन्हा 4-6 महिन्यानं तिकडली मातीचं तुम्हाला दाखवलं. मातीचं 1 मिनिट बघा. आता हे काम चालू आहे. या कामापासून सरकार या कामापासून 5 फुटाच्या अंतरावर बघा का एवढी खुली आहे आणि ह्याची रुंदी एवढं ही पाहिजे 1.5 फूट रुंदीचं मातीचा लेअर आहे. आता होणार काय तुम्हाला सांगतो. ह्याच्यावर असंच डांबरीकरण होणार. ती मातीवर असल्यामुळे ती निघणार, त्याच्यातून पाऊस आला पाणी घुसणार आणि इकडल्याही डांबरीकरणाच्या खाली जाणार आणि पुन्हा बँक कॉलनीचा रोड असाच दरिद्री होणार. आणि जी सोयरेदारे तुमच्या आमच्या इथं 2-3 मंगल कार्यालय MIDCत आपले, त्या मंगल कार्यालयात आलेला प्रत्येक सोयरा ह्या बँक कॉलनीच्या रोडून जाताना आपल्याला निलंग्याच्या लोकांना थुकून जाणार. मला का रोड येईल काय निलंग काय बाबा म्हणून नाव ठेवणार. ही जी आपली बदनामी चालू आहे ती अशा प्रकारच्या कामातून चालू आहे. दुधावरली साईचा पापुत्रा निघाल्यासारखं जर डांबराचा पापुत्रा निघत असेल खडी सहित, तर ही रोड 6 महिने टिकल कसा? आणि ह्या रोडवरल्या लोकांना आणि इथं सगळा तालुका येतोय लग्नाच्या निमित्तानं, शिक्षणाच्या निमित्तानं, शाळा कॉलेज आहे तिथं. ही टिकल कसं? ही कशामुळे? इतके दिवस जे आपल्याला बँक कॉलनी रोडला सततच रस्ता खराब का होत होता असा जो प्रश्न निलंग्यातल्या लोकांच्या मनात होता त्याचं उत्तर आज मिळालंय. आणि तीही लाईव्ह. निलंग्याच्या लोकांनो, माझ्या भावानं बहिणींनो, आपल्या शासकीय पैशाची चालू असलेली लूट उघड्या डोळ्यानं बघा, शांतपणे विचार करा आणि येणाऱ्या काळात निर्णय घ्या की ह्या भ्रष्ट लोकांना निलंग्यात सत्तेवर ठेवायचं का नाही. धन्यवाद. माझं काम मी केलो, तुमच्या समोर मांडणं एवढंच माझं काम आहे. मी मांडलो, निर्णय तुम्ही घ्या.